विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर निलेश लोंढे आणि आपण BA द्वितीय वर्षातील मराठी वैचारिक साहित्य हा अभ्यास घटक अभ्यासत होतो. यामध्ये आपण मागच्या तासामध्ये पाहिलं की जशी स्त्री तसेच पुरुष या आपल्या लेखामध्ये ताराबाई शिंदे यांनी हे आरोप, विशेषतः स्त्रियांवर केले जाणारे आरोप यांची उजळणी सुरुवातीलाच केलेली आहे. म्हणूनच ते म्हणतात की हा जो पतिव्रतेचा जो प्रकार आहे किंवा पुस्तकामध्ये जी पतिव्रतेची व्रत सांगितलेले आहेत ते कुणीही आजकाल पाळत नाही. पतिव्रतेविषयीच्या कल्पना ह्या तेव्हाच पूर्ण होऊ शकतात जेव्हा त्या जशाल तशा पाळल्या जातील, परंतु या पाळल्या जात नाहीत आणि याच पद्धतीचा आक्षेप पुरुष नेहमी त्यांच्या वर्तमानपत्रातून घेतात. आता इतकी चर्चा झाल्यानंतर लेखिका असं सांगायला लागते की ठीक आहे, बायका असं का वागत नाहीत, आणि म्हणून त्या म्हणतात जर बायकोला नवराच देव तर नवऱ्याची वागणूक देखील देवाप्रमाणे पाहिजे. आणि इथं येऊन आपण थांबलो होतो. पुढे ते काय म्हणतात, बायकांनी भक्ताप्रमाणे जशी भक्ती करावी तशी नवऱ्याने देखील त्याचवर देवाप्रमाणेच ममता करून त्यांचे सुख दुःख जाणावे की नाही. जसे देव भक्ती पाहून सदा प्रसन्न राहतात, भक्ताचे गुणदोष आढळले तर ते कसे तेव्हाच खरे खरे सांगून त्यांच्या अपराध पदरात घालून ममतेने शासन करतात, तसे यांनी करू नये. तर नवरा हाही दुर्गुणी असला तरी त्याला देवाप्रमाणेच मानून कोण वागेल बरे. त्यांचं म्हणणं आहे की बाबा जर पतीला देव मानायचं असेल तर हरकत नाही, परंतु तेवढी क्षमता, तेवढं पावित्र्य, तसे गुण त्याच्यामध्ये असायला हवे. जर तोच दुर्गुणी असेल तर त्याला देव मानून स्त्री स्वतःचं आयुष्य खराब करू शकत नाही. पुढे त्या म्हणतात, पांडवाचे चुलते धृतराष्ट्र आंधळे होते म्हणून गांधारीने डोळ्याला पडते वर योजना झाल्याबरोबर लग्न होण्यापूर्वी बांधले. म्हणजे यांनी एक पुराणातलं संदर्भ दिला आहे की युधिष्ठिर जो होता धृतराष्ट्र तो आंधळा होता आणि म्हणून गांधारीनं सुद्धा काय केलं होतं, स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती. तरी डोळे असता आंधळ्यासारखे डोळे मिटून चाल म्हटले तर कोण चालेल. आज कोण तसं चालू शकेल का? नाही. इतका मनोनिग्रह करण्याचे सामर्थ्य कोणाच्या अंगी असेल हे सांगवत नाही. तुमच्या उड्या शास्त्रावर, पण जेथे शास्त्र पुराणे पोथ्या करणारे सुद्धा तोंडघाशी पडतात, दातघाशी पडतात. म्हणजे यांचं म्हणणं आहे की स्त्रियांवर जे आक्षेप घेतले जातात ते आक्षेप घेताना कशाचा आधार घेतला जातो, तर साहजिकच पुराणांचा किंवा शास्त्रांचा. परंतु ही शास्त्र सुद्धा स्त्रियांच्या समोर तोंडघाशी पडतात, दातघाशी पडतात, म्हणजे तोंडावर पडतात, कारण त्यांना काही प्रश्नाची उत्तर देता येत नाहीत. ते पुढे म्हणतात, अरे जे तुम्ही सिंहासारखे धैर्यवान, भगीरथासारखे महाप्रयत्नी, जैमिनीसारखे उत्पन्न, अरे तुम्ही निधडे शौर्यशाळी वीर बनून महान महान अजिंक्य शत्रूस जिंकून त्यास बकरे करून सोडलेत. तुम्ही म्हणजे पुरुषांना हे म्हणतायत की तुम्ही जे विद्वान आहात, शौर्यवान आहात, अग्नीसारखे महाप्रखर दैवत ज्याच्या त्यास मुठीत आणून त्यापासून यंत्राद्वारे नाना युक्ती प्रयुक्तीने पाहिजे तशी कामे करून घेऊ लागलात. वायू हा अग्नीपेक्षाही बलाढ्य. अग्नी डोळ्याने दिसतो, एक वेळ हातात देखील येतो, पण वायू हाती धरिता येत नाही, अगर दिसत देखील नाही. असा हा अनिवार्य वायू, त्यालाही तुम्ही आपल्या शक्ती सामर्थ्याने वसात आणले. वीज ही तर सर्वांची आई, निरंतर मेघमंडळात आकाशात, जेथे पक्षाचे देखील जाणे नाही अशा उंच ठिकाणी राहणारी, तिलाही ओढून बटकीप्रमाणे राबवायस लावली. असे तुम्ही बलाढ्य पराक्रमी असताना गरीब विधवा स्त्रियांना या लज्जेच्या दरीतून ओढून सर्व जातीला मोडून एकदम त्यांच्या कपाळी सौभाग्याचा मळवट भरून सौभाग्यशाली करण्यास तुमच्याने पुढे होत नाही का? आता इथे त्यांनी एक मूळ प्रश्न विचारलेला आहे की पहा म्हणे तुम्ही, म्हणजे पुरुषांना, की तुम्ही किती अभ्यास केला, तर तुम्ही पाण्यावर नियंत्रण ठेवलं, अग्नीवर नियंत्रण ठेवलं, वायू हवेला सुद्धा पकडलं, वीज सुद्धा पकडून आणलीत. म्हणजे एवढं सामर्थ्य पुरुषामध्ये आहे,
आणि असं असताना जर एखादी गरीब विधवा असेल स्त्री, तर फक्त तुम्हाला त्याचं कुंकू भरण्यामध्ये तुम्हाला कशी अडचण आहे, अशी कशी काय अडचण तुम्हाला येते? अरे, तुमचा मोठेपणा व शौर्य घरातच. जशी एखादी आंधळी म्हातारी आई मध्ये बसते व तिच्या भोवती 5-6 लहान लहान मुले खेळता खेळता एक म्हणतो, आई मी राजा झालो ग. दुसरा म्हणतो, आई मी प्रधान. तिसरा म्हणतो, मी सेनापती. आता असे राज्य करू, ही सेना, हे दरबार. याप्रमाणे हे तुमचे सारे मृगजळाचे लोट आहेत. पण जहामर्दीचा विडा एकही उचलीत नाही. म्हणजे जसं घरातल्या घरात आईच्या समोर, आंधळ्या आईसमोर मुलं खेळतात, तशा पद्धतीनं तुम्ही करता आहात. तुमच्याकडे जहामर्दीचा विडा. कोणता विडा? तर साहजिकच विधवेचा पुनर्विवाह करण्याची हिंमत तुमच्याकडे नाही आहे, असं त्यांना म्हणायचं. अरे, तुम्ही केवळ इसाप नीतीतील उंदराच्या सभेतील उंदराप्रमाणे आहात. आता इसाप नीती हे गोष्टीचं पुस्तक आहे. मांजराच्या गळ्यात घंटा बांधावी हे खरे, तोंडाने मात्र म्हणता, पण पुढे होतो कोण? सभा भरविताना सभा भरली म्हणजे तेथे काय मोठी शालजोडी, लफेदार पागोट्याचा झोक लावून, डोलाने जाऊन पल्लाभर सुपारी, 10 गाडे विड्याची पाने, हार तुरे, एक हौदर गुलाबी अत्तराचा सत्यानाश करून घरी यावयाचे. एवढेच काय, ते दुसरे काही नाही. या अशा तुमच्या पोकळ सभा जर आज 30-35 वर्षापूर्वी चालल्या आहेत, उपयोग काय? तुम्ही तुम्हाला आपल्या ठिकाणी धन्य मानून घ्या, पण पाहू गेले असता अजागल स्तनाप्रमाणे निर्जीव आहात. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही फक्त गप्पा मारता. एखाद्या आंधळ्या स्त्रीला जशी आई बोलते, किंवा मांजराच्या गळ्यात घंटी कोण बांधावी, ते एक गोष्ट आहे इसाप नीतीमध्ये. ती गोष्ट अशी आहे की एक मांजर असते नुकतीच आलेली, आणि ती सगळ्या उंदरांना खात असते. मग उंदराची सभा भरते की आपण त्याला मारूत किंवा काय करू. तर एक उंदीर सुचवतो की आपण तिच्या गळ्यात काय करूत, घंटी बांधू. म्हणजे ती जेव्हा येईल तेव्हा आपल्या लक्षात येईल, आपण पळून जाऊ. सगळेजण त्याच्यावर मान्यता देतात, परंतु नंतर लक्षात येतं की ही घंटा कोण बांधावी. तर कुणीच जात नाही, कारण की मांजराच्या घंटा बांधणं गळ्यात म्हणजे स्वतःच्या मृत्यूला निमंत्रण देणं आहे. तर तशाच पद्धतीने तुम्ही काय करता, जाता सभेमध्ये एखाद्या, जिथं विधवेचा पुनर्विवाह करण्याची चर्चा चालू असते, तेव्हा तिथं तुम्ही जाता, बोलता, गप्पा मारता आणि परत येता. त्याच्यामध्ये तुम्ही काहीही करू शकत नाहीत, असे यांचं म्हणणं आहे. पुढे ते म्हणतात, अरे पहा, जगनियंत्या परमेश्वराने आपल्या अगाध चातुर्याने ही सृष्टी नाना प्रकारच्या मनमोहक पदार्थाने भरली. तरी त्यात धन व स्त्री हे 2 तर अतिशय मन ओढून घेणारे पदार्थ आहेत. त्यातून स्त्री तर पैशापेक्षाही अतिवेधक असून तुमच्या जीवाला लक्ष्मीपेक्षा लक्षपट सुख देणारी आहे. म्हणजे तिचं म्हणणं आहे की परमेश्वराने 2 गोष्टी तयार केल्या ज्या पुरुषांना हव्या असतात. एक असते संपत्ती आणि दुसरी असते स्त्री. आणि त्या संपत्तीपेक्षा स्त्री ही अतिशय लक्ष वेधून घेणारी असते. पहा, तुम्हाला एखाद्या अतिउत्तम बाग बगीच्यांनी नाना प्रकारच्या मौल्यवान विचित्र पदार्थांनी, गाड्या, घोडे, रथ, पालख्या, हत्ती, उंट, सैन्य, सेवक समुदाय, की जेथे तुमच्या तोंडातून शब्द बाहेर पडण्याचा मात्र उशीर, अशी समृद्धी असलेल्या राजवाड्यात सर्व राजकीय थाटात स्त्री विरहित ठेवू द्या बरे. त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला सगळं सुख द्यायचं, फक्त तुमच्या सोबत एखादी स्त्री द्यायची नाही, किंवा त्या परदेशामध्ये एकही स्त्री ठेवायची नाही. तुम्हाला सैन्य द्यायचं, उंट द्यायचं, खूप मोठा पैसा द्यायचा. तर काय होईल? तुम्हाला तो राजवाडा केवळ स्मशान. तुम्हाला कसा वाटेल? स्मशान वाटेल. ती उंच सुवर्ण मंचकी, गरम गदेल्यांची सेज केवळ चित्ता. तो सर्व सेना समुदाय, मित्र, स्नेही, सेवकजन, शत्रू, पंचपक्वान, ते कडुलिंबाचे गोळे, उंच वस्त्रे, नाना परीचे रत्नखचित अलंकार, सर्पासारखे भासून तुम्ही अगदी वेडे होऊन जाल. फार तर काय, त्यावेळेस देव जरी तुमच्या पुढे प्रत्यक्ष येऊन उभा राहिला तर तुम्ही त्याला देखील त्या सपाट्यात हाकलून लावाल, यात संशय नको. तेव्हा या सर्व गोष्टीवरून तुम्ही आपल्याशी तुलना करून पहा की पुरुष विरहित स्त्रियास तरी कसे सुख होईल.
जी तुमची दशा तीच तिची. तिलाही किती मोठ्या ऐशाआरामात सर्व पृथ्वीचे सार्वभौमत्व देऊन एकटी ठेवा, म्हणजे पहा तिची कशी दशा होते ती. ईश्वराने हा जोडा स्वेच्छेनेच नेमिला आहे. पहा, पक्षापासून तो निर्जीव झाडाझुडपात देखील त्याने स्त्री जाती निर्माण केली आहे. प्रत्येक गोष्टीला, जिन्सेला दुसरा त्याच जोडीचा मुकाबला असतो. त्या वाचून शोभा येतच नाही. जोडी वाचून कोणतेच काम नाही. तेव्हा जगदारण्यात तुम्ही एकटे फिरू शकाल. हा संसार तुम्ही स्वतः चालवाल काय? अरे पहा, स्त्री जर सोबत नसली तर तुम्हाला जोड्याजवळ देखील उभे करण्यास तेच तुमचे काका बाप मागे करतात. सड्या फटिंगला कोण पुसतो. म्हणजे एकंदर त्या चर्चेवरून त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला कितीही पैसे दिले तरीही तुम्ही तुमच्या जोडीदाराशिवाय राहू शकत नाही. आणि तीच परिस्थिती तुमच्या जोडीदाराची म्हणजे स्त्रीची सुद्धा असते. आणि जर समजा एखादी स्त्री नसेल, एखाद्याची पत्नी नसेल, तर त्याला कुणीही जवळपास फिरकू देत नाही. काका मामा सुद्धा सड्या फटिंगला तिथे येऊ देत नाहीत. याविषयी त्या काय म्हणतात पहा. म्हणजे ज्याच्याकडे स्त्री असते, ज्याची बायको सोबत असते, जे कुटुंब असतं, त्याला किती सन्मान असतो. आणि जो एकटा असतो त्याला किती नाकारलं जातं, याच्याविषयी त्या म्हणतात. सड्या फटिंगाला कोण पुसतो. ज्याला स्त्री मुले बाळे आहेत, तो कसाही त्याच्या सद्गुणाने अगर दुर्गुणाने संकटात पडला तर त्यावर कोणाची खबगी झाली अथवा सावकाराचे देणे असेल तर त्याच्या मुलाकडे पहा हो असे म्हणतात. तर यावरून काय झाले. त्याची दया करतो कोण. फक्त मुलाबाळांकरिता त्याची सोडवणूक होती. प्रत्यक्ष शक्तीच जेव्हा रावणाने नेली तेव्हा जे रामराजे हाय हाय करीत अग वल्लभे हे जनक तनिये गण सरिते सीते सीते करीत दिनवाने भिकारी होऊन सर्व अरण्यात पडत फिरू लागले. अशी या स्त्रियांच्या विजयीपणाची शक्ती आहे. अरे तुम्ही एखाद्या बलाढ्य शत्रूवर मोठ्या लष्करानिशी दारुगोळे व नाना प्रकारचे प्राणघातक शस्त्रांनी मारा करून त्याला आपला बंदा गुलाम कराल. दोहोंकडचे अगणित बळी पडतील, रक्ताचे पूर वाहतील, तेव्हा एखाद्या ठिकाणी तुम्हास जय धार्जिना होईल. वाघाला धरून कोंडाल. सिंहासारख्या क्रूर प्राण्यावर देखील तुम्ही घोड्याप्रमाणे जिन बांधून तोंडात लगाम देऊन त्यावर स्वार व्हाल. पण ही यकंचित अबला हिच्या एका नेत्रकटाक्षाने तुमचे धैर्य, शौर्य, तेज, वीरश्री गळून जाऊन लागलेच तिच्या पुढे कुत्र्यासारखे पाय चाटावयास धावाल. म्हणजे एकंदर त्यांनी सांगितलेलं आहे की पुरुषामध्ये खूप सामर्थ्य असतं, परंतु तरीही संसारामध्ये जर एखाद्याकडे मुले बाळे आहेत, लग्न केलेलं आहे, त्याचा संसार आहे, तर त्याच्यावर कोणतंही संकट आलं, एखादा सावकार त्याच्या मागे लागला किंवा दुर्गुणाने तो एखाद्या संकटात सापडला तर लोक त्याच्याकडे पाहून काय म्हणतात की जाऊ द्यायला मुलं बाळ आहेत त्यांच्याकडे तरी पहा. म्हणजे इथं लेखिकेचं असं म्हणणं आहे की तुमचा जो समाजात मान सन्मान असतो हा तुमच्या मुलाबाळामुळं आणि कुटुंबामुळं असतो. तुम्ही जर एकटे असाल तर तुम्हाला कुणीही विचारणार नाही. अंगातली शक्ती किती असू द्या, पुरुषांच्या शरीरामध्ये खूप ताकद आहे, परंतु जेव्हा प्रत्यक्ष सीतेला सुद्धा पळून नेलं गेलं तेव्हा राम सुद्धा हाय हाय करीत किंवा रडत फिरू लागले, भिकारी होऊन फिरू लागले, असं या लेखिकेचं मत आहे. तर अशा प्रकारे पुरुषामध्ये खूप शक्ती आहे. तो सिंहाला सुद्धा पकडू शकतो, युद्ध करू शकतो, वाघाला सुद्धा घोड्याप्रमाणे फिरू शकतो. परंतु जेव्हा एखादी स्त्री त्याच्या समोर येते तेव्हा मात्र तो गलित गात्र होतो. अशा पद्धतीनं एकंदरीत पुरुषांच्या शक्तीचे आणि त्यांच्या सामर्थ्याचे वर्णन करत असतानाच इथे स्त्री देखील काही कमी नाही, स्त्री देखील अतिशय महत्त्वाची आहे. निसर्गाने स्त्रीला पुरुषाची बरोबरी करण्यासाठी बनवले आहे, अशा पद्धतीचं मत लेखिकेने व्यक्त केलेलं आहे. इथं आपल्या लक्षात येत असेल की वेळोवेळी पुराणातले म्हणजे रामायण महाभारत यातले प्रसंग त्याने दिलेले आहेत. लेखिकेने कोणत्याही ठिकाणी पुरुषांचा अपमान केलेला नाही. पुरुषांची शक्ती, त्याची हुशारी, त्याचं ध्येय याच्याविषयी त्यांनी कौतुकच केलेलं आहे. परंतु हे करत असताना
त्यांनी हेही लक्षात आणून दिलेलं आहे की स्त्री सुद्धा निसर्गानंच तयार केलेली आहे. जसा निसर्गामध्ये पशुपक्षी असतात, त्यांच्या जोड्या असतात, तशीच मानवाची सुद्धा ही एक जोडी आहे आणि म्हणून तिला आपण कमी लेखू नये, तिला आपण एकदम कमी समजू नये. तिच्यामध्ये कोणते गुण असतात, ती किती सामर्थ्यशाली असते, आणि ती नसेल तर तुमचं हे सगळं सामर्थ्य, सगळं ऐश्वर किती कमजोर ठरतं, किती मिथ्या ठरतं, हे त्यांनी सांगण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. तर अशा पद्धतीनं पुरुषांच्या जीवनात स्त्रियांचं स्थान आणि स्त्रियांच्या जीवनात असलेलं पुरुषांचं स्थान आणि एकंदरीतच समाजामध्ये कुटुंब असलेल्या व्यक्तीचं असलेला दर्जा, त्याच्यावर समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन याच्याविषयी सुद्धा त्यांनी मत मांडलेलं आहे. रामायणातले प्रसंग त्यांनी दिलेले आहेत. त्याचबरोबर त्या काळातील पुरुष लेखक जे स्त्रियांवर आक्षेप घ्यायचे, त्याला सुद्धा त्यांनी मोठ्या हिमतीने आणि चातुर्याने उत्तर दिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपण पाहतो की ताराबाई शिंदे या सतत समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर इथं आपण थांबूयात. याचा जो थोडासा भाग राहिलेला आहे तो आपण पुढच्या तासामध्ये पाहूयात. धन्यवाद.